माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण गणपती बाप्पाचे 3.5 पीठे श्रवण करूया अभिवाचनातून. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे देवीचे 3.5 पीठ, पण आज आपण गणपती बाप्पाचे 3.5 पीठ श्रवण करूया. सर्वसाधारण लोकांना अष्टविनायक माहीत आहे, पण गणेशाची 3.5 पीठे माहिती असावी म्हणून तुम्हास सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशाची 3.5 पीठे आहेत. मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला. त्याचे शिर जेथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव. जेथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर येथे दुसरे पीठ. कमरेपासून पायापर्यंतचा भाग जेथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ. मान गणपत्य मोरया गोसावी यांना करा. नदीत स्नान करताना त्यांच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली. ही मूर्ती पाहून मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगावी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला म्हणून हे अर्धपीठ ओळखले जाते. गणपती बाप्पा मोरया हा घोष हा तेव्हापासून सुरू झाला. पहिले पीठ श्री क्षेत्र मोरगाव. भूस्वानंदपूर म्हणजेच आजचे प्रचलित मोरगाव. गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा. ब्रह्म विष्णू महेश सूर्य शक्ती या पंचदेवतांनी ओंकार स्वरूपी गणेशाची स्थापना केली. कोणकोणते? ब्रह्मा विष्णू महेश सूर्य शक्ती. उन्मत्त सिंदुरासुराचा वध केला. या दिवशी मोठा उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ट्य होय. दुसरे पीठ श्री क्षेत्र राजूर जालना येथे. श्री राजुरेश्वर म्हणजेच राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जुनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेश गीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य संप्रदायात या स्थानाला फार महत्त्व आहे. राजा वारण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा महागणपती म्हणतात. राजूरचा महागणपती जालना येथे आहे. मराठवाड्यातील जालन्यापासून 22 किलोमीटरवर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या समयीला पावतो. येथील मूर्ती पुढे अंदाजे 125 समया रोज तेवत असतात. किती? 125 समया रोज तेवत असतात. शेकडो समयातील ज्योतीच्या मंदमंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजूर राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते. तिसरे पीठ पद्मालय. पद्मालय जळगाव जिल्ह्यात. पद्मालय येथे 2 गणेश मूर्ती आहेत. मान दत्तभक्त सहस्र अर्जुनाने स्थापन केलेला प्रवाळ गणेश आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला धरणीश्वर गणेश. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडीची तर दुसरी डाव्या सोंडीची. जळगाव जिल्ह्यातील एरुंडल गावापासून 8 किलोमीटरवर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म म्हणजेच कमळे फुलतात. म्हणून या क्षेत्राला पद्मालय असे नाव. समुद्र मंथनाच्या वेळी शेष समुद्र तळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार झाला. त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे 10 तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्र वदन होशील. माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी व तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला
धरणीश्वर गणेश म्हणतात. अर्धपीठ श्री क्षेत्र चिंचवड. चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गणपत्य साधू मोर्या गोसावीच्यामुळे याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मोर्या गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणपती तांदुळा स्वरूपात आला. तो घेऊन ते मोरगावी वारी करीत आले. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळ वाड्यात आहे. मोर्या गोसाव्यांनी मार्गशीर्ष वैद्य षष्टी शके 1383 रोजी जिवंत स्थापना घेतली. अशाच प्रकारच्या त्रिवेणी प्रश्नावली अध्यात्म याच्यामध्ये तुमच्याकडे नवनवीन प्रश्नातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.